Mumbai Tuck brought to you by Cotton King. Soft, comfortable, air-washed fabric. Aerosoft by Cotton King. मला शासनाला एकच विनंती आहे की जो तुम्ही आम्हाला फेडरेशनचा आहार देताय ना तो थोडा द्या, पण चांगल्या प्रतीचा द्या, चांगल्या दर्जाचा द्या. असा हा निकृष्ट दर्जाचा माल नका देऊ आमच्या मुलांना. आणि तुम्ही जर आम्हाला हा न शिजणारा वाटाणा, न शिजणारी लापशी भरडा देताय, सांगा ना. त्यांना भेसळ प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंडे साहेब, मला खरंच तुम्हाला एक सांगायचं आहे की तुम्ही आमच्या अंगणवाडीत येणारा हा माल आहे ना खरंच बंद करा. आणि आज तुम्ही मला कामावरनं कमी करण्याची नोटीस देताय, माझी काय चूक आहे? आज माझ्या मुलांच्या आहाराबद्दलची काळजी व्यक्त करते, तर तुम्ही त्याचा सोशल मीडियाचा गैरवापर केला असं म्हणताय. अंगणवाडीतल्या मुलांच्या आहाराबद्दल, त्यांच्या ताटात जाणाऱ्या जेवणाबद्दल अत्यंत तळमळीनं आणि कळकळीनं बोलणारे ही महिला कोण आहे माहिती आहे? या महिलेचं नाव आहे रेश्मा पारधी. ही महिला आदिवासी भागातल्या आंबेगाव तालुक्यातल्या नंबरवाडी या अंगणवाडी केंद्रावरती अंगणवाडी सेविका म्हणून काम करते. गेल्या अनेक दिवसांपासून रेश्मा पारधी यांच्या निदर्शनास आलं की जी लापशी येते किंवा भरड येते किंवा वाटाणा येतो तो अत्यंत निकृष्ट दर्जाचा आहे आणि त्यामुळं तो 10-10 शिट्ट्या करून सुद्धा शिजत नाही. शिजल्यानंतर अवघ्या 10 मिनिटामध्ये सुद्धा तो टणक राहतो. आणि मग तशा पद्धतीचं अन्न जर पोरांच्या पोटात गेलं तर पोरांचं काय होईल याची काळजी वाटली, याची कळकळ वाटली, म्हणून या महिलेनं 29 जुलै 2026ला एक व्हिडिओ बनवला. अर्थात हा व्हिडिओ बनवल्यानंतर 2 दिवसात हा व्हिडिओ महाराष्ट्रभर तुफान व्हायरल झाला. त्यांच्या स्वतःच्या फेसबुक पेजवर कमीत कमी लाखभर लोकांनी हा व्हिडिओ बघितलेला. पण इतकं खरं बोलल्यानंतर ICDSच्या अधिकाऱ्यांना प्रचंड राग आला आणि त्यांनी काय केलं माहिती आहे का? त्यांनी थेट रेश्मा पारधी यांना अंगणवाडी सेविका मानधनी पदावरून कायमस्वरूपी कमी करण्याची कारवाई सुरू केली. त्यांनी खालच्या अधिकाऱ्यांना सांगून तसा एक अहवाल मागवला आणि त्या अहवालामध्ये त्यांनी काय म्हटलंय हे बघितलं तर मला असं वाटतं की तुमच्या पायाखालची जमीन जाईल. त्या काय म्हणतात बघा. श्रीमती रेश्मा पारधी अंगणवाडी सेविका यांनी अंगणवाडी केंद्रातील आहारासंदर्भातील इंस्टाग्राम या सोशल मीडियाच्या माध्यमातून तक्रारीचा व्हिडिओ प्रसिद्ध केलेला आहे. महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग परिपत्रक क्रमांक 1125/39 28/7/25 मध्ये शासकीय कर्मचाऱ्यांच्या सोशल मीडिया वापराबाबत नमूद मार्गदर्शक सूचनांचा त्यांनी भंग केला आहे असं सरकार म्हणतंय, म्हणजेच प्रशासन म्हणतंय. प्रकरणी श्रीमती पारधी यांनी अशा प्रकारे आहाराबाबत तक्रारीचा व्हिडिओ प्रसारित केल्यामुळे, हे लाईन खूप नीट ऐका, श्रीमती पारधी यांनी अशा प्रकारे आहाराबाबत तक्रारीचा व्हिडिओ प्रसारित केल्यामुळे शासनाची प्रतिमा मलिन होत असून ही बाब अतिशय गंभीर असून कार्यालयीन शिस्ती सोडून आहे. याबाबत प्रकल्प स्तरावरून रेश्मा पारधी अंगणवाडी सेविका यांना याबाबत कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आलेल्या असून खुलाशामध्ये रेश्मा पारधी यांनी वरिष्ठांच्या आदेशाचा अवमान होईल अशा भाषेचा वापर केल्याने खुलासा अमान्य करण्यात आलेला आहे. आता त्यांच्या खुलाशाचं पत्र पण आहे ना, ते पण फार इंटरेस्टिंग पत्र आहे, ते पण माझ्याकडे आहे. आता एक तर यातली गोष्ट काय आहे की इंस्टाग्रामवरती व्हिडिओ टाकला म्हणून सरकारची प्रतिमा मलिन झाली. इंस्टाग्रामवरती त्यांनी काही सरकारबद्दल एखादा शब्द वापरला, त्यांनी कुठल्या अधिकाऱ्यांचं नाव घेतलं, त्यांनी कुठल्या मंत्री महोदयांचं नाव घेतलं, त्यांनी सरकार हे करतंय असं म्हटलं नाही. यातली कुठलीही गोष्ट रेश्मा पारधी यांनी म्हटली नाही. त्यांनी फक्त काय म्हणाले की अंगणवाड्यांना जो आहार पुरवला जातोय, वाटाणा, लापशी, भरड, ते अत्यंत निकृष्ट आहे. याचा अर्थ असा आहे की त्यांचा रोख जो आहे तो पुरवठादाराकडे आहे. आता ज्या वेळेला त्यांच्यावरती ही कारवाई करण्यात आली आणि हा खुलासा त्यांचा अमान्य करण्यात आला, त्यावेळेला मोठा गजब झाला. राज्यभरातून निदर्शनं होऊ लागली. अंगणवाडी सेविकांची जी काही संघटना आहे ती सुद्धा आक्रमक झाली. आणि मग प्रश्न असा उपस्थित होऊ लागला की केवळ सत्य बोलण्यानं सरकारची प्रतिमा मलिन होते? कमाल आहे. पण त्यांचा खुलासा पण फार इंटरेस्टिंग आहे जो अमान्य करण्यात आलेला आहे. बघा काय म्हणतात त्या. मी अंगणवाडी सेविका रेश्मा शिवाजी पारधी, तरी मी माझ्या इंस्टाग्राम ID वरून आहाराबाबत सोशल मीडियावर व्हिडिओ पाठवण्यात आला. तरी या व्हिडिओच्या माध्यमातून मला माझ्या मुलांबद्दल त्यांच्या आहाराविषयी वाटणारी काळजी व मुलांना होणारा त्रास, त्यांच्याविषयी वाटणारी आत्मीयता मी त्या व्हिडिओतून सादर केली. काय खोटं यातलं? काहीच खोटं नाही. ठीक आहे, पुढे बघा. तरी त्यातून कोणावर टीका
किंवा अपशब्द वापरून चुकीच्या पद्धतीने सोशल मीडियाचा गैरवापर केला नाही. हेही बरोबर आहे. ना सरकारवर टीका, ना अधिकाऱ्यांवर टीका, ना पुरवठादार, कुणावरच टीका नाही. तरी तुम्ही दिलेल्या नोटिशीप्रमाणे सोशल मीडियावर असे व्हिडिओ शेअर करायचे नसतात हे मला माहीत नव्हते. परंतु येणारा आहार खरंच चांगला येत नाही. त्या म्हणतात की मी अनभिज्ञ होते तुमच्या परिपत्रकापासून, पण येणारा आहार खरंच चांगला येत नाही. वाटाणा लापशी शिजली जात नाही. पुढं बघा, वारंवार लेखी देऊन आहाराबद्दल काहीच होत नाही, म्हणून मला सांगावंसं वाटलं की यात बदल होऊ शकतो, म्हणून व्हिडिओ सादर केला होता. तरी तुम्हाला असे वाटते की मी माझा पदनाम गणवेश इमारतीचा गैरवापर केला आहे, तरी इथून पुढे असं होणार नाही. आता प्रश्न असा आहे की याच्यामध्ये अमान्य करण्यासारखा खुलासा काय आहे? ह्या खुलाशाचं पत्र 29 तारखेला त्यांनी व्हिडिओ केला, 31/7 खुलासा दिला. हे जे पत्रक मागवलेलं होतं किंवा ही जी कारवाई जी प्रस्तुत केली होती, हे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आनंद वाडांगळेकर खंडागळे आहेत, पुणे जिल्हा परिषद. ठीक आहे, हे 14/8चं पत्र आहे. त्यांना कायमस्वरूपी नोकरीतून कमी करायला निघालीत ही लोक. का माहिती आहे तुम्हाला? त्याचं कारण असं आहे की या सगळ्या सिस्टीमची पोलखोल केली या महिलेनं. ही आदिवासी भागामध्ये काम करणारी आदिवासी समाजातली एक महिला, जिनं या सरकारमध्ये कशा पद्धतीचं अन्न लहान लहान पोरांना पुरवलं जातं हे दाखवून दिलं. आणि म्हणून प्रशासनातल्या लोकांच्या तळपयाची आग मस्तकाला गेली. का गेली? याच्यामध्ये काही काळा बाजार होतोय? का गेली? याच्यामध्ये काही भ्रष्टाचार होतोय? का गेली? याच्यामध्ये कोणी कट खातंय? का गेली? मी हे प्रश्न विचारतोय. जर एखाद्या व्यक्तीनं ही कशी बाब आहे तुम्हाला माहिती आहे? ही बाब अशी आहे की चोरी होतीये हे सांगण्यासाठी तुम्ही पोलीस स्टेशनपर्यंत आला नाहीत, मात्र तुम्ही चोरीचा व्हिडिओ शूट केला आणि म्हणून तुमच्यावरती कारवाई होणार, चोरावर कारवाई होणार नाही. जितक्या तत्परतेनं, म्हणजे 29 जुलैला व्हिडिओ बनवला, 14/8ला त्यांना कामावरून कमी करण्याची तयारी चालू केली. जितक्या तत्परतेनं या खंडागळे महाशयांनी या रेश्मा पारधी यांना घरी पाठवण्याचा कार्यक्रम सुरू केला, तितक्या तत्परतेनं पुरवठादारावर काय कारवाई केली? जो हा वाटाणा पुरवणारा माणूस आहे, जो कोणी माणूस आहे, त्याच्यावरती काय कारवाई केली? हे जे लापशी भरड पुरवणारा माणूस आहे त्याच्यावर काय कारवाई केली? हा कंत्राटदार ब्लॅकलिस्टमध्ये गेला का? हा लहान लहान पोरांच्या आयुष्याशी खेळतोय, याच्यावर कारवाई करण्याची काही प्रावधान तुम्ही केलं का? त्याचं एखादं पत्रक तुम्ही दिलंय का? त्याची काही प्रेस कॉन्फरन्स तुम्ही घेतली आहे का? घेतलेली नाही. पण तुम्हाला रेश्मा पारधी यांना मात्र धडा शिकवायचा आहे. का तर ती एक महिला आहे, आदिवासी विभागातून येणारी महिला आहे आणि सगळ्यात तळातली कर्मचारी आहे. मी ज्यावेळेला यातल्या काही लोकांशी बोललो त्यावेळेला त्यांनी मला सांगितलं की बघा असं आहे की प्रोसिजर अशी आहे की त्यांनी पहिल्यांदा एकतर ते अन्न शिजवायला नाही पाहिजे, मग त्या पोरांना उपाशी ठेवायला पाहिजे होतं. दुसरा मुद्दा असा आहे की मग त्यांनी त्याची तक्रार तातडीने अधिकाऱ्यांकडे करायला पाहिजे होती, जे की त्यांनी या खुलाशामध्ये म्हटलंय, वारंवार लेखी तक्रार केलेली आहे. ते कागद कुठे गेले? काय कारवाई केली तुम्ही? तिसरा महत्वाचा मुद्दा की असे व्हिडिओ बनवायचे नव्हते. अरे व्हिडिओ कोण बनवत नाहीये? इथं युनिफॉर्म मधले पोलीस कॉन्स्टेबल्स पासून ते IPS अधिकाऱ्यापर्यंत, IAS अधिकाऱ्यांपासून ते इथल्या मंत्र्यांपर्यंत आणि मंत्र्यांपासून ते पंतप्रधानांपर्यंत सगळे लोक रील बनवतायत. मग एकट्या रेश्मा पारधी यांनी तुमची पोलखोल केली म्हणून तुम्ही त्यांना घरी पाठवताय. मग हे शासनाचं जे परिपत्रक आहे ते केवळ रेश्मा पारधी यांच्यासाठी आहे, हे बाकी कोणासाठी नाहीये लागू. महाराष्ट्रामध्ये जे काही 10-20 लाख कर्मचारी काम करतात त्यांच्यासाठी लागू नाहीये. त्या महिलेनं सोशल मीडियाचा पॉझिटिव्ह वापर केला, नाचगाण्याचा व्हिडिओ नाही केला. त्या महिलेनं मुलांना कुठल्या पद्धतीचं अन्न दिलं जातं हे सांगितलं, ही तिची चूक आहे. चोराला चोर म्हणणं ही चूक आहे, चोरीचा व्हिडिओ शूट करणं ही चूक आहे. आणि म्हणून पोलीस चोराला पकडत नाहीयेत, ज्याने व्हिडिओ शूट केला त्याच्यावर कारवाई करायला निघालेत. हे आपलं प्रशासन. आणि असे आपण बनणार विश्वगुरु. आता तुम्हाला गंमत सांगतो, ही मुलं कोण आहेत? ही गावखेड्यातली मुलं आहेत की ज्या मुलांना अंगणवाडीमध्ये ती मुलं यावीत म्हणून पोषण आहार चालू केला. घरी खायला मिळत नाही, गोरगरीब कुटुंबातली मुलं असतात, वाड्यापाड्या वस्तीवरची झोपडपट्टीतली मुलं असतात. किती महाराष्ट्रामध्ये आहेत अशा अंगणवाड्या? 1,10,000पेक्षा जास्त अंगणवाड्या आहेत आणि यामध्ये 60 लाखांहून अधिक मुलं जी आहेत ती शिकत असतात. आता तुम्ही मला सांगा की अशा मुलांच्या बद्दल
अशा मुलांच्या बद्दल जर या रेश्मा पारधींनी त्यांचा आवाज मांडला तर काय त्या चुकल्या? त्यांची चूक झाली. जर कारवाई करायची होती तर ती कारवाई सगळ्यात तळातल्या असणाऱ्या रेश्मा पारधी यांच्यावरती का, ज्यांना मानधन 13,000 रुपये आहे आणि अंगणवाडी सेविकेची जी मदतनीस तिचं मानधन 7,500 रुपये आहे आणि तुम्ही तर त्यांना सरकारी कर्मचारी पण मानत नाही. त्या फुल टाइम सरकारी कर्मचारी नाहीत, त्यांना कुठलेही लाभ सरकारमधले मिळत नाहीत. पण फार इंटरेस्टिंग गोष्ट मी तुम्हाला सांगतो, त्यांच्यावरती जबाबदाऱ्या काय काय दिल्यात बघा. 3 ते 6 वयोगटातील मुलांना अनौपचारिक व खेळातून प्राथमिक शिक्षण द्यायचं अंगणवाडी सेविकेनेच. पूरक पोषण आहार द्यायचा, कुपोषण कमी करण्यासाठी बालकांना आणि मातांना सकस आहार पुरवायचा. कुणी? अंगणवाडी सेविकेने. हा सकस आहार पुरवायची जबाबदारी जर त्यांची आहे तर सकस मटेरियल देण्याची जबाबदारी कोणाची आहे? रेश्मा पारधींची आहे. त्यांनी काय खिशातले पैसे टाकून विकत आणायचं सकस मटेरियल? कोणाची जबाबदारी आहे ही? ग्रहभेटी करायच्या, आरोग्य लसीकरण करायचं, मुलांचं वजन कमी असेल त्याची नोंद ठेवायची, एवढ्या सगळ्या जबाबदाऱ्या आहेत. मग ही जी यंत्रणा आहे ICDS एकात्मिक बाल विकास सेवा, ही काय करते? त्रिस्तरीय अधिकारी आणि कर्मचारी यंत्रणा काम करते. प्रामुख्याने बाल विकास प्रकल्प अधिकारी CPDO आणि मुख्य सेविका सुपरवायझर या 2 महत्त्वाच्या पदांवरील अधिकाऱ्यांचा त्यात समावेश आहे आणि त्यांच्या जबाबदाऱ्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत. CPDO काय करतो? CPDO हा राजपत्रित अधिकारी असतो जो संपूर्ण प्रकल्पाच्या अंमलबजावणीचं काम करतो, योजनांचं नियोजन करतो. तालुक्यात केंद्र आणि राज्य सरकारच्या महिला बाल कल्याणच्या योजनांची अंमलबजावणीचं काम त्याच्याकडे आहे. ही असलीच जबाबदारी तर CPDOची आहे. निधीची व्यवस्थापना करतो. अंगणवाड्यांसाठी येणारा निधी, पूरक पोषण आहार, TCS THR आणि शैक्षणिक साहित्याचे योग्य वाटप आणि व्यवस्थापन करतो. तालुक्यातील अंगणवाडी केंद्रांना अचानक भेटी देऊन कामकाजी आहाराच्या दर्जाची आणि नोंदीची तपासणी करतो. ही CPDOची जबाबदारी आहे, रेश्मा पारधी यांची जबाबदारी नव्हती. दुसरी महत्त्वाची गोष्ट, समन्वय ठेवतो. आता त्याच्यापेक्षा इंटरेस्टिंग गोष्ट तुम्हाला सांगतो. ही पर्यवेक्षिका जी आहे, सुपरवायझर ज्या आहेत, त्या सुपरवायझर काय करतात बघा. ज्या 10 वर्षापेक्षा जास्त काळ काम केलेल्या अंगणवाडी सेविका असतात त्यांना नंतर सुपरवायझर म्हणून घेतलं जातं. त्यांनी त्यांच्या अंतर्गत येणाऱ्या 25 ते 30 अंगणवाड्यांना नियमित भेटी देणं हे त्यांचं काम आहे आणि त्यांच्या कामकाजावर लक्ष ठेवणं. माहिती आणि अहवाल गोळा करायचा आहे. कुठली माहिती आहे? अंगणवाडी सेविकांकडून मुलांचं वजन कमी होणार नाही, कुपोषण श्रेणी, गरोदर मातांची माहिती, त्यांची मासिक प्रगती द्यायची आहे. मार्गदर्शक आणि प्रशिक्षण हे फार इंटरेस्टिंग आहे. अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना पूर्व प्राथमिक शिक्षणाचे धडे कसे द्यावे आणि पोषण ट्रॅकर ॲपवर अचूक नोंद कशी करावी याचं प्राथमिक प्रशिक्षण द्यायचं आहे. आता मला सांगा की CPDO आणि सुपरवायझर जर त्यांचं काम करत नसतील तर त्या अख्ख्या व्यवस्थेची जबाबदारी केवळ आणि केवळ रेश्मा पारधी आणि त्यांच्यासारख्या राज्यभरातल्या इतक्या अंगणवाडी सेविकांवर जर तुम्ही टाकत असाल तर ते खरंच योग्य आहे? आता मी तुम्हाला खरी गोष्ट सांगतो. खरी गोष्ट काय? गंमत बघा. याबद्दलची खरी गोष्ट ही आहे की अत्यंत निकृष्ट दर्जाचं अन्न जे आहे ते पुरवलं जातं आणि हा जो कोणी ठेकेदार आहे या ठेकेदाराला कोणीतरी पाठीशी घालतं. हे पाठीशी घालणारे जे लोक आहेत त्याच्यामध्ये अधिकारी नाहीत असं धाडसानं सांगता येईल का? कुणाला सांगता येईल? CEOंना सांगता येईल? पुणे जिल्हा परिषदेच्या मंत्र्यांना सांगता येईल का? अजून कुठल्या यंत्रणेला सांगता येईल? प्रश्न असा आहे की व्हिडिओ बनवला हा प्रॉब्लेमच नाही आहे त्यांना. प्रॉब्लेम हा आहे की तुम्ही आम्हाला एक्सपोज केलं, तुम्ही अख्खी सरकारी यंत्रणा एक्सपोज केली. तुम्ही हे दाखवून दिलं की या यंत्रणेमध्ये घोटाळा आहे, भ्रष्टाचार आहे. 1,10,000 अंगणवाड्यांना पुरवला जाणारा सगळा माल जो आहे तो निकृष्ट आहे हे तुम्ही दाखवून दिलं आणि म्हणून त्यांचा तिळपापड झाला. आणि जी कळकळ रेश्मा पारधी यांची आहे ती राज्यातल्या अनेक अंगणवाडी सेविकांची आहे. बाकीच्या इतर अनेक अंगणवाडी सेविकांमध्ये जाऊन माध्यमांनी ग्राउंड रिपोर्ट्स केलेत आणि तिथं सुद्धा अशीच व्यवस्था सापडते. मग कसलं सुपरवायझिंग तुम्ही करताय? चोराला चोर म्हटलं म्हणून राग येण्याची ही पहिली वेळ नाहीये. पण मला असं वाटतंय की जर थोडी जरी चाड बाकी असेल प्रशासनामध्ये तर प्रशासनानं रेश्मा पारधी यांचं निलंबन तातडीनं मागं घेतलं पाहिजे. जर व्हिडिओ बनवणं ही त्यांची चूक असेल आणि जर त्यांना अशा पद्धतीच्या कारवाईला सामोरं जावं लागत असेल 13,000 मानधन असलेल्या महिलेला, तर मला असं वाटतं राज्यात जे सरकारी कर्मचारी, अधिकारी, मंत्री, आमदार सगळे जे व्हिडिओ बनवणारे लोक आहेत ते सगळे लोक आपल्या एकूण वेळामध्येच ह्या सगळ्या गोष्टी करतात. त्यांच्यावर पण कारवाई झाली पाहिजे. जे युनिफॉर्मवर बनवत आहेत, जे विदाऊट युनिफॉर्म बनवत आहेत,
आणि म्हणून प्रश्न असा आहे की खरं बोलल्याची किंमत जी आहे ती रेश्मा पारधी या महिलेला मोजायला लागू नये. मला असं वाटतं की समाज म्हणून आपण त्यांच्याही पाठीशी उभं राहिलं पाहिजे. आणि जाता जाता आज का सच ज्या यंत्रणेचा वगैरे 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 दाखला देत बसतात आणि हा असा नियम आहे आणि तो तसा नियम आहे, तर नियम तर पहिला हा आहे आणि पाप तर पहिलं हे आहे की पोरांच्या पोटामध्ये जाणारा पोषण आहार जो आहे तो निकृष्ट दर्जाचा आहे. तो वाटाणा निकृष्ट दर्जाचा आहे, ती लापशी निकृष्ट दर्जाची आहे. हे सत्य आहे, हे स्वीकारा. म्हणजे पुढचं सत्य स्वीकारणं सोपं जाईल. आणि रेश्मा पारधी यांच्यावर कारवाई करण्यापेक्षा तुम्ही हे जाणून घ्याल की कुणीतरी या व्यवस्थेला वाळवी लावतंय आणि ती वाळवी दूर करणं ही प्राथमिकता असली पाहिजे. वाळवी कुठे आहे हे सांगणाऱ्याला दूर करणं ही प्राथमिकता नसली पाहिजे. म्हणून म्हटलं की आज का सच क्या है, चोरी डकैती लूट सरेआम करेंगे, चोरी डकैती लूट सरेआम करेंगे, पर मुंह पर कोई भ्रष्टाचार कहे ये बर्दाश्त नहीं करेंगे. रेश्मा पारधी यांचं प्रकरण प्रशासनातल्या भल्या भल्या लोकांची ही जी मानसिकता आहे ही मानसिकता दर्शवणार आहे. तुमची काही मतं असेल तर ते निश्चितपणे नोंदवा. बेल आयकॉनवरती क्लिक केलं तर अपडेट्स मिळून जातील. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुंबई तकचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आजच्या सेंटर पॉईंटमध्ये इथंच थांबतोय. पाहत रहा मुंबई तक.